मित्र नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 24. डोंगरातून गावंदरीला येईपर्यंत सर्वत्र सामसूम झाली होती. रानातली माणसं केव्हाच गावात गेली होती. सर्व पांदी निर्जन भासत होत्या. गावात एखादा माणूस बोलत होता ते रात्रीच्या शांत वातावरणात दूरपर्यंत ऐकू येत होतं. फकीरा, सावळा, तायनू हे पाटलाच्या पडवीत येऊन थांबले. कारण फकीरापुढे दुसरा एक पेच पडला होता, तो म्हणजे गबऱ्याचा. गबऱ्या गावात गेला की खेकाळून सर्व गाव जागा करेल. लोक गबऱ्याचा तो आवाज ओळखणार. सर्व संकटात सहाय्यकर्ता म्हणून जीवापेक्षाही प्रिय गबऱ्या आज फकीराला एकाएकी संकटाप्रमाणे भासू लागला. तो कशाचा विचार करीत आहे? तो विचार करीत आहे, तो सावळा म्हणाला. कशाचा विचार करताय? गबऱ्याचा. म्हणजे कसं? तायनूनं विचारलं. म्हणजे दारात गेल्या गेल्या आम्ही आल्याची वर्दी खेकळून देणार नाही. फकीरा पुढे बोलणार तोच तायनू म्हणाला. खरं आहे. आता असं करूया, तुम्ही आणि सावळा निघा, मी गबऱ्याला घेऊन हातात थांबतो. आणि तुम्ही घराकडे केव्हा जाणार? मी सावळा आल्यावर जाईन. जावा, पण सावळा तू लवकर ये जा. फकीरा क्षणभर खिन्न झाला आणि गबऱ्याला तायनूच्या हातात देऊन अंधारात पुढं निघाला. सावळाही घराकडे फिरला. तेव्हा फकीरा म्हणाला, नाना, तायनू आबाला घरला जायचं आहे. लवकर ये आणि त्याला जाऊन येऊ दे पोराबाळासने भेटून. घरात मंद दिवा जळत होता. दौलती भाकरी खाऊन दातात काडी घालीत बसला होता. राहीबाई अंग टाकायचा विचार करत होती. राधाचं चित्त स्थिर नव्हतं. सरू बावरून गेली होती. आज 1 महिना होत आला होता. फकीराला तिनं पाहिलं नव्हतं. ती मनात पेटत होती, परंतु मनातली आग तिला विझवताही येत नव्हती. मनातलं दुःख दुसऱ्याला सांगून किंचित कमी होतं, पण सरूला तेही जमत नव्हतं. स्वतःला काय होतं हे ती त्या घरात कोणालाही बोलू शकत नव्हती, म्हणून ती चरफडत होती. त्यातच अलीकडे गावात रोज नव्या भूमिका उठत होत्या. कोण म्हणतं फकीराला धरणं येणार, कोण म्हणे सातारच्या सुजिरांनी फकीराला वेढा दिलाय, कोण म्हणे शिगावचा खोत पाळतीवर असून तोच फकीराला पकडणार आहे. एकदा दोनदा काही माणसं दारात येऊन गेल्याचं सरूनं पाहिलं होतं. रोज फकीराबद्दल एक ना एक नवी बातमी तिच्या कानावर आदळत होती. राधा आज संतापली होती. ती बाहेर पाहत पुटपुटली, तिनं आपल्या बायकोला तरी नाही का भेटून जायचं? आम्ही राहू दे. हे ऐकून दौलतीनं गपकन डोळे उघडले आणि आवाज दाबीत तो म्हणाला, कसं येणार ते हो? वैरेची माणसं वळसणीला कान लावून बसल्यात. हो खरं आहे, राहीमध्येच म्हणाली. त्यो येत नाही तेच बरं आहे. देवा नको र त्याला इकडे येऊ देऊ. इतक्यात फकीरा गपकन घरात शिरला आणि सर्वांच्या कंठात भयंकर असा अंबरडा येऊन दाटला. राधा, सरू, राही यांनी शिकस्त करून आलेला हुंदका दाबला. दौलतीनं त्याला मिठी मारली. त्याच्या हाताला कंप भरला होता. तलवार आईच्या हातात देऊन फकीरानं तिच्या पायावर डोकं ठेवलं. तेव्हा सरू भानच विसरली. हुशार दौलती चटकन दारात येऊन टेहळणीवर उभा राहिला. ती घडीच अशी होती की ती माणसं सर्व काही विसरली. त्यांची काळवंडलेली मनं क्षणात प्रफुल्लित झाली. मायेची फुलं नेत्रातून आपोआप गळाली आणि पेटतं हृदय शांत झाली. पण पुन्हा साधूची आठवणी तितक्याच वेगानं पुढं आली. पहाटे तायनू दारात आला. तोही पोरावळांना भेटून हर्षभरीत चेहऱ्यानं आला होता. त्याला घेऊन फकीरा पुन्हा निघाला. सरूनं त्याच्या हातात ती तलवार दिली आणि ती उगीचच लाजली. पांदीपर्यंत राधा, दौलती, सरू फकीराला घालवीत आली. राहीनं दारात उभं राहून त्याला आशीर्वाद दिला. पांदीत सावळा आणि गबऱ्या यांना पाहून पुन्हा सर्वांना आनंदाचं भरतं आलं. दौलतीनं गबऱ्याची शेपटी चाचपून त्याचा मुका घेतला व लेका सांभाळ बाबूला आपला गाल त्याच्या कपाळावर घासीत तो म्हणाला. फकीरा सर्वांचा निरोप घेऊन निघाला. तेव्हा राधा म्हणाली, आता वाट दिलीच पाहिजे. आमची काळजी करू नका, जीवाला जप. आता लवकरच दुसरा फकीरा आमच्या घरात येणार आहे हो. हे ऐकून सरू लाजून चूर झाली. फकीरानं चटकन तिच्याकडे पाहिलं, पण अंधारात तिचा लाजेनं मोहरलेला चेहरा मात्र त्याला दिसला नाही.
दुप्पट बळ त्याच्या अंगात संचारलं आणि तो ताडकन गबऱ्यावर उडी मारून बसला. पूर्वेला एका काळ्या ढगात एक लाल रेष हळूवार प्रखर होत होती. जणू अंधाराच्या भिंतीला तडा जाऊन त्या खिंडीतून प्रकाश पुढे येत होता. फकीरा डोंगराकडे निघाला होता. त्याची पाठमोरी आकृती राधा पाहत होती. अति उंच अशा सह्याद्रीच्या पाठीवरून ती सर्व माणसं बेडसगाव मार्गे निघाली होती. त्यावेळी ती महाराष्ट्राचं भूषण सह्याद्रीप्रमाणेच विशाल भासत होती. परिस्थितीनं त्यांना धनुष्याच्या कमानीप्रमाणे घडवलं होतं. लहानशा पाऊल वाटेनं ती सर्व एकामागं एक चालत होती. कोणी घाई करत नव्हतं, कारण सूर्य अजून बराच वर होता. तोही मंदगतीनं विशाळगडाच्या शिखरावरून चालत होता. त्याच्या किरणांनी वारणाकाठ सोन्याच्या राशीसारखा दिसत होता. किर्र झाडीच्या मस्तकावर रुपेरी रंगच जणू आकाशातून सांडत होता. डोंगर बोलत होता. पाखरं सुरकुंड्या घेत आपापल्या घरट्याकडे जात होती. काही घरट्यात किलबिलत होती, तर काही फांद्यावर बसून गोड गीत गात होते. आष्टीच्या धोत्रानं कंबर बांधून फकीरा गबऱ्यावर बसला होता आणि निश्चल बसून समोर पाहत होता. बेडसगावात काय होणार याचा विचार तो करीत निघाला. त्याचा चेहरा भलताच गंभीर झाला होता. वावटळीत पाचोळा सापडावा तसा तो विचारात गिरक्या घेत होता. सरकारी खजिना लुटला म्हणून सरकार आकाशपाताळ एक करील, मग आपलं काय होईल? थोरली आई सरू, दौलती यांना कोण मग? आणि आपण येतेवेळी आईला हे सांगितलं नाही, चूक केली. बेडसगावचा खजिना आपण लुटणार हे आईला न सांगून आपण चूक केली. या विचारांची हुरहुर फकीराच्या काळजात बोचत होती. पण गबऱ्या निर्भयपणे त्याला क्षणाक्षणाला पुढंच नेत होता. बळी हातात मुसळासारखी काठी घेऊन छेप घेत होता. त्याच्या निश्वासानं त्याच्या नाकपुड्या फुगल्या होत्या आणि घोंचीकर बळीनं घोड्यावर बसून आपली ती प्रचंड दाढी मुठीत धरली होती. वारा भन्नाट येऊन त्या दाढीला विस्कटीत होता. मुरा वरचेवर मिशात चोपून नीट बसत होता. सावण वाघासारखा दिसत होता. एकूण एक माणूस निर्भय होता. आपण आज मृत्यूशी सामना करणार आहोत याची कल्पना असूनही ते यत्किंचित मलूल झाले नव्हते. मात्र त्यांची मनं आपापल्या घरात बायका मुलात घुटमळत होती आणि शरीरं बेडसगावाची वाट चालत होते. ते सर्व बेडसगावच्या गावंदरीला आले आणि सूर्य मावळला. कडूसं पडत होतं. फकीरानं आपल्या माणसांच्या टोळ्या करून गावाच्या पश्चिमेला त्यानं वारण्याच्या वाळवंटात जाण्याची सूचना केली. त्याप्रमाणे सर्व पांगून निघाले आणि सावळा, तायनू, पिरा, साधू, खंडू, रामोशी यांनी येऊन यांना घेऊन फकीरा सरळ गावात घुसून निघाला. नदीच्या काठूर जमीन थोडी विश्रांती घ्यायची होती. शिवाय गावाला नीज लागल्याशिवाय काही हालचाल करता येणं शक्य नव्हतं. म्हणून ते ठरलेल्या ठिकाणी निघाला होता. गावच्या मध्यभागी फकीरा आला तेव्हा पारावर बरेच लोक बसून गप्पा मारित होते. त्यांनी फकीराची ती माणसं पाहिली आणि शिंग, हलगी, मशाली, तलवार, भाले, कुऱ्हाडी हे सारं पाहून त्यांनी कान टवकारले. काहींना तर राहावलं नाही. त्यांनी धीर करून विचारलं, कोण गाव पाहुणं? तेव्हा चटकन सावळा म्हणाला, बुक्कलपूर, आमचा तमाशा आहे. आणि लगेच तायनूबार म्हणाला, आमची माणसं मोरं गेली का? नाही बा, या गावकरी तरुण चटकन म्हणाला. पर नाचा कुठं आहे हो तुमचा? तेव्हाच तर मोहरं गेला आहे, तायनू म्हणाला. आज सांजाला दिसेल की तो तुम्हासनी. म्हणजे तुमचा तमाशा हाता आमच्या गावात हायवे? एका म्हाताऱ्यानं चिकळून विचारलं आणि तो सावळा म्हणाला, हो, बामणाच्या वाड्यामुळं आज आमचा तमाशा उभा होणार आहे. मग काय मज्जा आहे. सर्वच गावकरी म्हणाले आणि फकीरा हा त्या तमाशातील सरदार असावा असा तर्क करू लागले. नाही, फकीरा गावाबाहेर पडला. तोंड ओळख मोडली होती. वारणाकाठ कष्टाळू शेतकऱ्याप्रमाणे निश्चय झाला होता. हो की चूक होत नव्हतं. सर्वत्र सामसूम झाली होती. अंधाराच्या जाड थरानं सर्व चराचर झाकलं होतं. आकाशातील चांदण्यांच्या लखलखाटात फक्त वारणामाईचं पात्र अंधारात तळपणाऱ्या तलवारीप्रमाणे चमकत होतं. कुठंतरी एखादं पाखरू विचित्र आवाज काढून गंभीर वातावरणाला धक्का देत होता. फकीराची सर्व माणसं एकत्र आली आणि मग सर्वांनी चोळा भरून भाकरी सोडल्या. ही भाकरी आता शेवटची भाकरी समजून खाऊया. कोणाला ठाऊ आज कोण मरणार आणि कोण जगणार, फकीरा म्हणाला. पण आज आपण सरकारी खजिना फोडून म्हणजे मरणाचं दारच फोडून यमराजाला बाहेर काढणार आहे. खजिना लुटीची बातमी ऐकून सरकार पिसळून उठेल आणि परत आमासनी त्याच्यावर लढावं लागेल, फकीरा बोलत होता. भाकरीच्या कोरा हातात
भाकरीच्या कोरा हातात घेऊन सर्व ऐकत होते. भिवा उठला आणि म्हणाला, मरता मरता खजिना लुटूया, म्हणजे आपले पोरं बाळ तरी 4 दिवस सुखानं खातील. कोणी बघितले मोरचं, असं म्हणून त्यानं घास घेतला. पण मगाशी सारंच घसरलं, ताईनं म्हणाला. बामणाच्या वाड्यामुळं तमाशा आहे म्हणून गाव जमून बसलाय आणि आमचाच तमाशा होणार. काय नाही, तुटून पडा, पिरा म्हणाला. तमाशाला आलेली हौसे गल्लीनं पळतील. कसा तमाशा होतोय ते तरी बघा. सर्वांची जेवणं झाली. मग कैकाने गांजा ओढला. तर होऊन मग तयारी केली. त्यावेळी रात्र तर झालीच होती. गाव सामसूम भासत होता. त्याचा अंदाज घेऊन फकीरा म्हणाला, हां, पेटवा मशाली. एकदम सर्व उठले. मशाली पेटल्या. त्यांच्या उग्र प्रकाशात शांत वारणा जागी झाली. वाहतं पाणी अधिकच अवखळ भासलं. कुऱ्हाडी ठोकून सरळ बसल्या. भाल्याची फाळं सज्ज झाली आणि घमांडीनं हलगी शेकली. शिंग हलगी लावून खजिना लुटणारे मर्द जीवावर उदार झाले. हळूच जाऊन घात करणारी भ्याड माणसं ती नव्हती, तर वाजत गाजत जाऊन मरणाला जागं करून त्याला कवटाळणारी ती मर्द माणसं होती. फकीरा भरकन पुढं निघाला. हां, चला, कोणीतरी हुंकारलं आणि सर्व चालू लागले. गावात शिरताच हलगीवर टिपरू पडलं आणि शिंगाची आरोळी आली. सारा प्रदेश थरारला. बेडसगाव एकदम जागा झाला आणि कान टावकारून ऐकू लागला. कसलं शिंग? गाव बोलला आणि पुन्हाच उत्तरलं, असेल वरात. हलगीच्या कडाक्यानं गल्ल्या हादरल्या आणि शिंगानं भीतीदायी वातावरण पेटलं. फकीरा वादळाप्रमाणे बामणाच्या वाड्यापुढं येऊन दाखल झाला. रघुनाथ ब्राह्मणाचा तो वाडा आता जागा झाला होता, परंतु 1.5 लाखाचा खजिना पोटात घेऊन निर्भय बसला होता. प्रचंड जुन्या चालीचा मजबूत दरवाजा बंद होता आणि त्या दरवाजावरच्या कमानीत एका खिडकीत रघुनाथ येऊन पाहत होता. वरात का बंड या प्रश्नाने त्याचं काळीच फोडलं होतं. शेवटी त्याचा कयास खरा ठरला. दरोडाच आला याची खात्री होताच त्यानं बंदूक सज्ज केली. दरोडा आला याची खात्री होताच त्यानं बंदूक सज्ज केली. मित्रांनो, ब्रिटिशांच्या विरुद्ध दंड थोपटणं हे केवळ बळकट माणसाचंच काम होतं. ते काम येरागा बळवाचा अर्थातच नव्हतं. त्यामुळं या कर्तृत्वसंपन्न स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती आपण आज कृतज्ञता तर व्यक्त करूयाच, परंतु हे लढण्याचे बळ देणाऱ्या साऱ्या मराठी मुलकाला पुन्हा एकदा दंडवत. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.